घरी पाहुणे आलेत किंवा काही सण आहे आणि तुम्हाला काहीतरी स्पेशल जेवण बनवायचं आहे तर इथे मी दिलेली आहे दाल तडका आणि जिरा राईसची रेसिपी। नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी ढाब्यावरची किंवा रेस्टॉरंट स्टाईल चवीची जिरा राईस आणि दाल तडकाची रेसिपी इथे शेअर केलेली आहे। तर जिरा राईस मोकळा सळसळीत कसा होईल यासाठी मी खूप सारे टिप्स दिलेले आहेत। त्याचबरोबर दाल तडका अगदी ढाब्यावरच्या किंवा रेस्टॉरंट स्टाईल चवीचा कसा होईल त्यासाठी पण मी बऱ्याच टिप्स यामध्ये दिलेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। आता इथे मी 250 ग्रॅम लांब दाण्याचे बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ शक्यतो जुना असावा म्हणजे भात चिकट होत नाही। या वाटीने मोजल्यास हे 2 वाटी भरतात। आता तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याला अर्धा तास भिजत ठेवायचा आहे। तांदूळ भिजत ठेवल्यामुळे यातील स्टार्च कमी होतं आणि भात मोकळा सळसळीत होतो। आता दाल तडका बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता दाल तडकामध्ये मूग डाळ वापरायचं कारण म्हणजे दाल तडकाला बाइंडिंग चांगलं येतं। फक्त तूर डाळ वापरली तर डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे असं वाटतं। मूग डाळ वापरल्यामुळे असं होत नाही। डाळी टिकून राहण्यासाठी यांना काही पावडर किंवा केमिकल लावून ठेवलेले असतात, त्यामुळे या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत। आता अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकताय तांदूळ आणि डाळ दोन्ही चांगले भिजलेले आहेत। आता ही डाळ मी कुकरमध्ये घेतली। यामध्ये घालूया पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल। तेल घातल्यामुळे डाळ चांगली मऊसूत शिजते आणि इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलं। आता पाणी कमी वापरलं तरीही चालेल, नंतर आपण पाणी वाढवू शकतो। याच्या मध्यम गॅसवरती 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। डाळ चांगली भिजलेली असल्यामुळे याला शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे 2च शिट्या करायच्या। आता डाळ शिजते तर आपण जिरा राईस बनवून घेऊया। त्यासाठी इथं मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये घालायचं 1.5 चमचा मीठ आणि इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत। 1 तमालपत्र, 1 हिरवी वेलची आणि 2 लवंगा त्या यामध्ये घालून घेऊया आणि 1 चमचा तेल घालायचं। तेल घातल्यामुळे भात चिकट होत नाही। खडे मसाले घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे नसतील नाही घातले तरीही चालतात। भाताला चांगला वास यावा यासाठी इथं मी हे खडे मसाले वापरलेले आहेत। आता पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे भिजवलेले तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तांदूळ शिजत असताना आपल्याला याला मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तळाला ते चिकटणार नाही। भात आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। तर इथं तुम्ही बघू शकताय तांदूळ 100% शिजलेले आहेत। आता हे आपण असे चाळणीवरती ओतून घेऊया, म्हणजे यामधलं एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि भात थोडासा हलवून घ्यायचा, म्हणजे यातली वाफ निघून जाते आणि तांदूळ जास्त शिजले जात नाहीत। आता यामध्ये जे काही खडे मसाले घातले होते ते आपण काढून टाकूया। आता इथं मी कढईमध्ये 1 चमचा तेल आणि 2 चमचे तूप गरम केलं। त्यामध्ये घालूया 1.5 चमचा जिरे। आता जिरे आपल्याला फार करपवायचे नाही आहेत। जिरे तडतडले की लगेचच यामध्ये शिजवलेला भात घालून घ्यायचा आहे आणि इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भात आपण 100% शिजवून घेतला होता, त्यामुळे याला पुन्हा शिजवायची गरज नाही, त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे। भात जिऱ्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती 5 मिनिटं झाकण ठेवून हे असंच ठेवून द्यायचं, म्हणजे जिरे आणि तुपाचा स्वाद भातामध्ये चांगला उतरतो। आता 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला जिरा राईस तयार झाला। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि एकदा मिक्स करून घ्यायचं। तर आपला जिरा राईस तयार झाला। आता दाल तडका बनवूया। तर कुकर इथे पूर्णपणे थंड झालेला आहे। डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। एकदा घोटून घ्यायची आहे। डाळ घोटून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, डाळ आपल्याला पूर्णपणे मॅश करायची नाही। दाल तडकामध्ये डाळ थोडीशी दाणेदार दिसायला हवी, त्यामुळे मी थोडंसंच याला घोटून घेणार आहे। तर इथं तुम्ही बघू शकता डाळ बऱ्यापैकी मॅश पण झालेली आहे आणि अशा प्रकारे दाणेदार दिसत पण आहे। तर हेच योग्य टेक्स्चर आहे डाळ तडका बनवण्यासाठी। आता इथं मी एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल आणि 2 चमचे तूप गरम केलं। त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे, 2 चमचे बारीक चिरलेला लसूण। आता लसूण सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, तो यामध्ये घालूया। कांदा मऊसर झाला की यामध्ये घालूया 1 चमचा बारीक चिरलेलं आलं। हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर कांदा असा ब्राऊन रंगावरती आला की यामध्ये घालूया 2 बारीक चिरलेले टोमॅटो। आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। यावरती थोडंसं मीठ घालून घेऊया
डाळ शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं मी थोडंसंच मीठ घातलेलं आहे. तर टोमॅटो पूर्णपणे मॅश झालेला आहे. यामध्ये घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा आणि थोडंसं लाल तिखट, 1 चमचा धनेपूड. हे मसाले पण आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाले तळाला चिकटू नये म्हणून यामध्ये मी 2 चमचे पाणी घातलं. आता मसाले परतून झाले की यामध्ये घालूया शिजवलेली डाळ. ही मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मसाल्याच्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत. हे खूप घट्ट वाटते म्हणून यामध्ये घालूया अर्धा ग्लास गरम पाणी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्वात शेवटी घालूया 1 चमचा गरम मसाला. गरम मसाला अशा प्रकारे शेवटी घातल्यामुळे याचा स्वाद चांगला उतरतो. आता बनवूया दाल तडकामधला सर्वात महत्त्वाचा तडका. तर इथे मी 2 चमचे तूप गरम केलेलं आहे. त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे. जिरे तडतडले की यामध्ये घालायचं 2 लाल मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, पाव चमचा हिंग. लसूण असा गोल्डन कलरवरती आला की यामध्ये घालायची 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. हे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच हा तडका आपण डाळीवरती ओतून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवूया. म्हणजे तडक्याचे जे काही स्वाद आहेत ते या डाळीमध्ये चांगल्या प्रकारे उतरतात. तर इथे आपला जिरा राईस आणि दाल तडकाचा बेत तयार झालेला आहे. हा तुम्ही असंच घरी खायला किंवा पाहुणे आलेत किंवा सण असेल केव्हाही करू शकता. हे खाण्यासाठी तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावरती जायची गरज नाही. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.